काय कोणता माणूस 35,000 फुटावरती प्लेनच्या लँडिंग गिअरच्या आतमध्ये जिवंत राहू शकतो? होय, एका 13 वर्षाच्या अफगाण मुलाने करून दाखवला आहे। तो मुलगा काम एअरलाइनच्या फ्लाईटने काबूलवरून दिल्लीत आला, सरळ बिना तिकीट बिना सीट लँडिंग गिअरच्या कंपार्टमेंट मध्ये, जिकडे तुमचं टेम्परेचर होतं -50°C आणि ऑक्सिजन होता ऑलमोस्ट 0। आता सायन्सच्या हिशोबाने ज्यावेळेस आपण वरती जातो त्यावेळेस तुमचा एअर प्रेशर आणि ऑक्सिजन डेन्सिटी दोन्ही कमी होते, यालाच आपण म्हणतो हायपॉक्सिया। ज्यावेळेस आपल्या बॉडीला ऑक्सिजनची कमतरता भासते त्यावेळेस बॉडीचं मेटाबॉलिझम तुमचं स्लो होऊन जातं आणि बॉडीचं टेम्परेचर ही कमी होतं, यालाच आपण म्हणतो हायपोथर्मिया। सहसा अफगाणी मुलं डोंगरातून असल्या कारणाने त्यांची इम्युनिटी आणि थंडी सहन करण्याची क्षमता खूप जास्त असते। ज्यावेळेस ऑक्सिजन वरती कमी झाला त्यावेळेस हा मुलगा बेशुद्ध पडला आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये आपली बॉडीची जी ऑक्सिजन डिमांड असते ती खूप कमी असते आणि मे बी हे एक कारण असावं की त्यांनी त्याला जिवंत राहण्यास हेल्प झाली। सोबत जे हायड्रॉलिकचे पार्ट होते आणि लँडिंग गिअरची जी हीट होती त्यांनी आजूबाजूचं टेम्परेचर ही मेंटेन ठेवलं असावं आणि हाही एक रिझन असावं की त्यांनी त्याला जिवंत राहण्यास मदत झाली। 90 मिनिटाच्या फ्लाईट नंतरून तो मुलगा दिल्ली एअरपोर्टवरती सापडला आणि तिकडून त्याला सिक्युरिटीने लगेच ताब्यात घेऊन परत अफगाणिस्तानला पाठवले। या सगळ्या प्रकारानंतरून खूप साऱ्या तज्ञ लोकांचं हे म्हणणं आलं की त्या दिवशी मात्र त्या मुलाचा लक फॅक्टर जो होता तो खूप स्ट्रॉंग होता। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा फॅक्ट जर तुम्हाला आवडला असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लीडला मात्र लाईक आणि शेअर केल्याशिवाय सोडू नका। धन्यवाद।